पराठी बारीक करण्यासाठी वापरली जाणारी तंत्रज्ञाने. हे एक ट्रॅक्टरचालित मशीन आहे जे कापसाच्या पराठ्या कापून त्याचे छोटे तुकडे करते व त्याची भुकटी बनवून जमिनीवर फेकले जाते. हे यंत्र कापसाच्या पराठ्यांना जलद गतीने बारीक करण्यासाठी सर्वात प्रभावी आहे. पराठी बारीक करण्याचे फायदे: जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीचा पोत सुधारतो, कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पराठे जाळण्याऐवजी बारीक करून जमिनीत मिसळल्याने प्रदूषण कमी होते. राईट. आता हा बायोचार या ठिकाणी आपला बनून तयार झालेला आहे. हा जो आहे आपण काढू खाली, हा तुम्ही असा स्टोअर करू शकता. ज्यावेळेस खरीपच्या पूर्वी जी मशागत केली जाते त्यावेळेस आपण स्लरी सोबत मिक्स करू शकतो, जीवामृत वगैरे म्हणतो आपण, किंवा जो आपला कंपोस्ट खत असतो चांगला कुजलेला, त्याच्यामध्ये जेवढा बायोचार आहे जेवढा केजी तेवढाच तुम्ही कंपोस्ट खत घेऊन त्यामध्ये मिक्स करून जमिनीत टाकू शकता. किंवा गांडूळ खत असेल, अशा जैविक खताचा वेगवेगळा वापर करून कंपोस्ट खताचा त्यामध्ये मिक्स करून दोघांचं प्रपोजिशन सेम असलं पाहिजे. त्याच्यानंतर हे आपण जमिनीत अप्लाय करू शकतो. आपण याला बॅग मध्ये स्टोअर करून ठेवू शकतो किंवा एकत्र कुठेतरी असा ढीग मारून सावलीमध्ये ठेवू शकतो. याला सुकू देतात, ज्याच्यातलं मॉइश्चर मेंटेन होऊन जाईल आता हळूहळू. त्याच्यानंतर ते अप्लाय करू शकतो. बिलकुल स्लरी सोबत किंवा कंपोस्ट सोबत, वर्मी कंपोस्ट सोबत याचा आपण वापर करू शकतो. आता आम्ही विविध भागातले सॅम्पल घेतले, सॉइल सॅम्पल, त्यांचा रेशो काढला. ऑर्गॅनिक सर्व 0.40 पर्यंत आहे. फक्त 1% पर्यंत तरी आपल्याला आणायचं आहे. आयडियली एक असायला पाहिजे, 2-3 0.40 ते 0.60 आहे. सेंद्रिय कर्ब म्हणजे आता तुम्ही जे हे केलेलं आहे हे सेंद्रिय पदार्थच आहे. आपण हे आहे सेंद्रिय पदार्थापासूनच आपण बनवले. जसं आता हे आपण केलं ते आपला कर्ब वाढला पाहिजे, जमिनीचा कर्ब वाढला तर आपलं उत्पादन चांगलं होईल. अशा प्रकारे आपण करू शकतो. आता यांच्या मार्फत चांगलं तुम्हाला योगदान चांगलं लाभलेलं आहे. बऱ्याचशा कास्तकारांनी पण याचा सहभाग करावा असं त्यांची इच्छा आहे. बिलकुल सगळेच सहकार्य म्हणजे नक्कीच भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा म्हणूनच हा प्रकल्प आपण या ठिकाणी राबवत आहे. तर नक्कीच त्याचा फायदा होईल लोकांना. ठीक आहे. धन्यवाद सर.